श्री स्वामी समर्थ. सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? बघू शकता बादली आहे, हे बघा बादली आहे, म्हणजे पाणी घेऊन आली आहे. झाडांना पाणी घालते तांब्याने. हे बघा, तुम्हाला वाटेल ताई की दाटूनच म्हणते. हे बघा पाणी आहे, सिरियसली झाडाला पाणी घालते. पाऊसच नाहीये, तूर लागते कमराला, पाणी नाहीये द्यायला. पावसाने असं केलंय, आखडून धरलंय, काहीच करू शकणार नाही शेतकरी राजा. पण शेतकऱ्याने जर नाही पिकवलं तर शहरात खायला पण मिळणार नाहीये. शेतकरी पिकवतोय त्यामुळं शहरात लोक खात आहेत. मेन म्हणजे गोष्ट बाळूमामांनी सांगितलंच होतं, उन्हाळ्याचा बाळा पावसाळा होईन, पावसाळ्याचा उन्हाळा होईन. माणसात माणूस राहणार नाही, बहिणीला भाव पण म्हणून मी मानणार ना, म्हणजे बहिणीला भाव आहे म्हणून असं सुद्धा नातं राहणार नाही. शेवटी तेच बामांचं खरं झालं. हे बघा किती मोठं लितूर आहे. हे बघा, तुम्हाला जवळून झाड धावते. हे बघा केवढी तूर आहे. पाऊसच नाही, काही करू शकणार नाही. असं बघितलं ना, असं पिकाकडं वाईट वाटतं. सिरियसली एखाद्या जाग्यावर पोपाट्यात तिथं पाणीच नाही आहे, तिथली तूर जळून गेली. आणि जे रानदामाचं आहे ना ते व्यवस्थित आहे. एक जाग्यावर असंच पोपाट्याचं रान आहे. हा, तिथं कमेंट आली त्या तुरीत तिकडच्या पलीकडच्या रानात की ताई लय पातळ आहे, पण ती जळून गेली. कारण पाणीच नाही तर येईन कुठून, पाऊसच नाही तर येईन कुठून. सध्या लुस्कान सध्या चालू आहे. हे बघा कशी दिसते. खुरपीत होतं त्यावेळेस त्याच्यात किती गवत दिसत होतं. आता बघा आता कशी दिसते. ही अशी व्हिडिओमध्ये दिसायला अशी उन्हामुळं ते पातळ दिसते, आणि तर अशी लई दाट सूर आहे त्याच्यामुळे ना. पण पाऊसच नाही, त्याला काय करणार. आज सकाळपासून बादलीने पाणी घालून जीव वैतागून गेलाय. कवर बादलीने पाणी घालणार आहेत. एका झाडाला एक तांब्या सकाळपासून ओतीत आली, नको झाली आहे माझी. कमेंटमध्ये सांगा बरं, याला काय केलं पाहिजे. पाण्याचं साधन नाही आहे, विहिरीत पाणी नाही आहे. जेव्हा पाऊस येईल त्याच वेळेस पाणी विहिरीला वाढलं नाही आहे. पाणी देणार कुठनं, काय कुठनं. शेतकऱ्याची खरी हीच कहाणी आहे. शेतकऱ्याच्या मालाला कसलाच बाजार बी नाही आहे. सरकार बाजार बी देत नाही आहे. सरकार स्वतः मालक आहे, पण शेतकऱ्याचा माल विकायला गेले की स्वतः शेतकरी त्याला मालक नाही आहे. कवर असं चालणार. सगळीच एकतर महागाई वाढत चालली आहे. करणार काय, कशालाच बाजार कमी नाही.